शिवाजी महाराजांनंतर प्रथमच शेतकऱ्यांच्या बांधावर नाही तर गावात येऊन शेतकऱ्याची दखल घेणारी, शेतकऱ्याचे हितचिंतक सर्वांचं आमच्या गावात मनपूर्वक अभिनंदन. माझ्या 75 वर्षाच्या आयुष्यात शेती, शेतातील पिकं आणि शेतकरी न भूतो न भविष्यती एवढं त्याचं प्रचंड अतोनात नुकसान झालं आहे. त्याची ही नुकसान भरपाई या सरकारच्या तुटपुंज्या मदतीनं कधीही भरून निघणार नाही. त्याने घोषणा तर तोंड भरून केल्यात, पण अद्याप शेतकऱ्याच्या हातात आणि 5 रुपये सुद्धा पडले नाहीत. शेतकऱ्याची रब्बी पेरणी महिना झालं लेट झाली आहे, तसेच ती खोळंबलेली आहे. शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्याला तुमच्या भाषेतूनच सत्कार वटणीला आलं तर येईल. आमच्या शेतकरी आम्ही सर्व कामात गुंतलेलो आहोत. आम्हाला शेतात तण एवढं झालंय की शेती दुरुस्त करणं सुद्धा दुरापास्त झालं आहे. नदीकाठचे रानं, वड्याकाठचे रानं वाहून गेलेत, पिकं वाहून गेलेत, गाळानं पिकं नेस्त नाबूद झालेत. ते दुरुस्त करायला सुद्धा प्रचंड खर्च येणार आहे. पैशाची तरतूद बिलकुल 5 रुपये सुद्धा नाही. घोषणा मात्र कोटीच्या, त्या कोटीच्या घोषणेला तुम्ही कुठेतरी लगाम लावा आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला किती अपेक्षित गरज आहे त्याची तरतूद करण्याचं तुम्ही प्रचंड काम करावं, एवढीच मी उद्धव भाऊंना शेतकऱ्यांच्या वतीनं कळकळीची विनंती करतो. खाली बस ना. उद्धव भाऊच्या काळात शेतकऱ्याची सरसकट कर्जमुक्ती, त्याला कुठलंही कागदपत्र नाही. कापसाचे 6 ग्रेड, 2 ग्रेडमध्ये भाव, एक रकमी पैसे सुद्धा एवढं प्रचंड काम माझ्या आयुष्यात कोण्याही सरकारनं केले नाही. तेवढं मी त्यांचं अभिनंदन करतो. कोण बोलणार आहे? माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपण इथं कशासाठी जमलो सगळ्यांना माहीत आहे. आपल्या शेतीला मालाला भाव नाही आणि आपल्या शेतकऱ्यांच्या लेकराचा किती प्रश्न आहे तुम्हाला माहीत आहे. आपल्याला कर्ज मुक्ती करतो म्हणले, कर्ज पण मुक्त केलं नाही आणि आपल्या खात्यावर आतापर्यंत 1 रुपया पण पडला नाही. तरीही आपल्याला दखल घेण्यासाठी, आपले इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला हे सहकार्य केलं आहे. आपण शेतकऱ्यांचे काय हाल आहेत आपल्याला माहीत आहे. आपला कापूस 7,000 रुपये क्विंटल चालला आहे आणि आपल्याला त्यातमध्ये काय उरायले, वेचणी, अन्न नेणं, त्याच्यामुळे आपले काय हाल आहेत. आज आपल्या घरात रुपया येणं झालाय. शेतकरी आपली सोयाबीन 3,000 रुपये, 2,500 रुपये भावाप्रमाणे क्विंटल चालली आहे. काढणी सगळी केली तर आपल्याला काहीच उरणं. त्यामुळे आपल्या शेतकऱ्याचे किती हाल आहेत हे आपल्याला माहीत आहे. आपण आपल्या लेकराचे शिक्षण ते करू शकत नाहीत आणि लाडकी बहीण योजना आपल्याला दिली आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला 1-2 दिली आणि बंद केली. आपल्याला काही आपल्या मालाला भाव पाहिजे. कापसाला भाव 12,000 आणि सोयाबीनला भाव 6,000 दिला तर हे आपल्याला हे बोलणार आहे? आज शेतकऱ्याच्या व्यथा जाणण्यासाठी शेतकऱ्यावर मोठं संकट आलेलं आहे आणि या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणण्यासाठी आपल्या इथं आज उद्धवरावजी ठाकरे साहेब आपल्या इथं आलेले आहेत आणि मला त्या निमित्तानं आपल्या शेतकऱ्यांना काही विचारायचं आहे की भावांनो, आपला देश कशामुळे स्वतंत्र झाला? तर आपला देश याच्यामुळे स्वतंत्र झालेला आहे की जो माणूस थंडी, ऊन, गारा, वारा याच्यामध्ये काम करतो
त्या माणसाला न्याय मिळावा म्हणून महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्याचा लढा दिलेला आहे. आणि स्वातंत्र्याच्या लढ्याच्या नंतर आज एवढा आपल्या भूतो न भविष्य कधी एवढा पाऊस झालेला नाही. एवढा पाऊस आज आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि म्हणूनच आपल्या इथं ठाकरे साहेब आलेले आहेत. आणि मला एका गोष्टीचं नवल झालंय या सरकारचं, की एवढी वेळ आल्याच्या नंतर सुद्धा सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्यानं घ्यायला तयार नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना मला एक सांगायचं आहे की संपूर्ण कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. की कशामुळं, की ह्या भारत सरकारनं 91 साली गॅट कराराला ज्यावेळेस हे केलं त्यावेळेस मान्य केलेलं आहे की आम्ही तुम्हाला उणे सबसिडीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला लुटलेलं आहे. आणि म्हणून पहिला प्रश्न माझा हे आहे की सगळ्या शेतकऱ्यांना याच्या बाबतीत उठायला पाहिजे. जर आता एवढं आंदोलन झालं तरी सरकारनं आणखीन त्याची हे दखल घेतलेली नाही. आता म्हणतं समित्या स्थापन करतो, असं करतो, काही लावायला काही समित्या हे स्थापन करण्याची गरज नाही. कारण हे सरकारचाच कबुली जबाब सरकारनं दिलेला आहे. आणि म्हणून पहिला प्रश्न माझा हे आहे की आज एवढी शेतकऱ्यावर वेळ आलेली आहे. आणि म्हणून पहिल्यांदा सरकारनं शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला शेतकरी भावांना सांगायचं आहे की दुसरं, ज्या वेळेस निवडणुका येतील त्या वेळेस खरं तर शेतकऱ्यांना विचारायला पाहिजे की आम्हाला पहिलं व्यापाराचं स्वातंत्र्य पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे. आणि म्हणून उद्धव साहेबांना मी विनंती करतो की आपल्या पुढे जे आपले विलक्षण येते त्याच्यामध्ये ह्या ज्या मी 3 मागण्या केलेल्या आहेत याचा त्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करावा. हो, हा आता हे बोलणार आहे. ज्या साहेबाला आपण टीव्ही पाहत होतो टीव्हीवर, ते साहेब प्रत्येक आपल्या ढेंगळ बिंबळगावला आले काय होतं. अरे काहीतरी तुमचं भलं करण्याकरता आले नाही तर आपल्याला शेतीला भाव नाही, कापसाला भाव नाही, कर्जमुक्ती नाही. कर्जमुक्ती तर चांगलं टाकलं त्यानं, तिकडे कुठं नागपूरला नेलं, तिथून कुठं इकडे चाकल्या टाकलं. अरे सरळ सरकार हे चाकल्या टाकवायला चाकलेट आता जवळजवळ 5 ते 6 हजार रुपये आता आपल्याला पेरणीला लागायले. 2-3 आम्हाला सकाळी आले ना आता कसं पेरायचं, मी म्हणलं राहिलेले दागिने ठोचून पेरायचं, कसं पेरायचं आता सांगा कसं पेरायचं म्हणले. डबल आम्हाला हरभर पेरणं लागेल, डबल सांगा तुम्ही साहेब, डबल. अरे डबल काय, अरे आम्हाला हे वरचं तर कोपलं पण सरकार बी कोपलं आमच्यावर लगे, निसर्ग तर कोपलाच आमच्यावर. नदीच्या काठानं सरळ वाहून गेलं आमचं 5,000 आणि 4,000 द्यालं. अरे त्यानं काय होणार आहे, बाजार होणार नाही त्यानं आमचा, आणि पेरणी होणार आहे का त्यानं लगे. साहेब काहीतरी तुम्ही आमचं भलं करा. आम्हाला काय वाटतं कोणता तरी सरकार आले आमचं भलं करील. अरे आम्ही तर गेलो वरी, पण आमच्या पोरायचं तरी भलं व्हावं वाटायला आम्हाला. कायचं पोरायचं भलं होतंय. शेती करू आम्हाला वर जायचं टाईम आला तरी सरकार भलं करीन आमचं.
कोणतं सरकार भलं करतं आम्ही पाहतो, हे सरकार भलं करीन, ते सरकार भलं करीन, कोणतं सरकार भलं करीन आमचं. आता साहेब, आता तुम्हीच आमच्यावर लक्ष द्यायचं असं विनंती करतो. लास्ट आता एक महिला ही आज एक शेतकऱ्याची मुलगी, शेतकऱ्याची सून आणि शेतकऱ्याची बायको म्हणून शेतकऱ्याच्या व्यथा सांगणार आहे. तुम्हाला व्यथा ह्या सांगण्यासारख्या सर म्हणजे असं रात्रंदिवस जरी सांगितल्या ना कमी पडणार आहे. त्यातले फक्त मी तुम्हाला 2 मुद्दे मांडते. मेन म्हणजे पहिला मुद्दा, आम्ही जगाचे पोशिंदे असून आज आम्हाला उपाशी राहायची वेळ आली. आमच्या तोंडातला घास गेला. नाना म्हणलं तसं देवानं आमच्या तोंडातला घास घेतला. कसा घेतला? आता एकरी किती 2-2.5 क्विंटल कापूस निघायला, आम्ही खर्च किती केला आणि त्याच्यात निघायलाय किती, उत्पन्न किती व्हायलंय आणि खर्च आम्ही व्याजानं पैसे काढलेले ते कसे फेडायचे. आणि मग ते आता पहा, तुम्हाला वाटत असं खूप फुटलेला कापूस दिसायला, पण ते पहिला माल असतो ना ते सगळा गळून गेलाय आणि नुसता हलका कापूस भरायला. मग आम्ही करायचं काय? आणि हे आम्हाला ती 5-6 हजार नकोच आम्हाला. आम्ही इतके स्वाभिमानी आहेत, असं वाटलं होतं दिवाळीच्या वेळेस ते 5-6 हजार आलेले आम्हाला नको. आम्हाला आमच्या शेताच्या मालाला भाव पाहिजे, आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे. कारण आम्ही तेही घेतले नसते, आम्ही खूप स्वाभिमानी आहेत, तेही घेतले नसते, पण लेकरा बाळाकडे पाहून आम्हाला ते घ्यावं लागले. आमचंच असून आम्हाला असं परक्यासारखं घ्यावं लागते. कारण आमची दिवाळी कशी करायची आम्ही काय आज मी प्रत्येकाच्या घरात आमची प्रत्येकाची चांगल्या घरच्याची दिवाळी चांगली झाली असेल, पण मी माझे सोन्यासारखे 2 लेकरं आलेत. काय केलं होतं मी फक्त गुलाबजामुनचे 2 पुढे आणले आणि चिवडा केला होता. एवढे सोन्यासारखे लेकरं माझे इतके लांबून आलेले. त्याच्यानंतर हे झालं आमचा जगाचा पोशिंदा असून जग कसा हा पोशिंदा उपाशी राहिला. दुसरं शिक्षणाचं काय म्हणले होते, मुलींना फी माफ आहे. आज माझी मुलगी ह्या इथल्या शाळेतून मेडिकल कॉलेजला लागली, फीस माफ कसली हो, तिथं तर फीस भरावं लागली. काय करायचं आम्ही, कसं करायचं सांग, फीस कशी भरायची? फीस बरं इकडून तिकडून जमा ना करून फीस भरली. 5,000 कमी पडले, सगळे जमा करताना 1 लाख रुपये सोबत द्यावं लागेल. वाटले किती लाख, 96,500 फीस होती. मग 1 लाख रुपये जमा केले, 5,000 कमी पडले. 5,000साठी ऑटो लावला. कापूस भरायचा होता तर भाव कमी. खूप विचार केला काय करावा. मी म्हणलं 5,000साठी तुम्ही कापूस नका नेऊ, परत भाव वाढला तर. पण भावाचं काय, उलट कमी झाला म्हणायचं. तेव्हा आम्हाला तुमचं नकोच, मला आम्हाला आमच्या हक्काचं द्या एवढंच मागणे. त्याच्यानंतर तुम्ही मुलीसाठी फी माफ म्हणायला कधी करायची मग आता मुलीसोबत उच्च शिक्षणाची मुलाची सुद्धा फीस माफ करा. आमची दिवाळी तर अशीच गेली, आमचं आयुष्य असंच चाललंय. कमीत कमी आमच्या लेकराबाळाचा तरी विचार करा तुम्ही. आम्ही जगाचे पोशिंदे, आज आम्हीच उपाशी आमच्यावर राहायची वेळ आली. खूप अडचणी आहेत आमच्या, खूप भयंकर. पण आता या म्हणजे 2च एक मुद्दे आहेत. लेकराचं शिक्षण, जिल्हा परिषदली मुलगी मेडिकल ऑफिसला जाणं सहज गोष्ट नाहीये सर. सेलू तालुक्याच्या ठिकाणी काही असे कोचिंग क्लासेस वाले आहेत, ते गरीबाच्या शेतकऱ्याच्या लेकरासाठी ताटे कोचिंग क्लासेस. सर तिथं शेतकऱ्याचं 100-1 लेकरू फ्री मध्ये शिकते. त्याच्यानंतर चव्हाण सरांनी सुद्धा माझ्या लेकराची 11वी-12वीची फीस घेतली नाही. मी सांगते तुम्हाला, मी फीस जमा केली. मग फीस जमा केली, सरांना दिली, सरांनी वापस दिली. मग मला आता हे काय करावं, असेच पैसे खर्चून जातील. म्हणलं परत आपल्याला काम येतील म्हणून अंगठी करून ठेवली. आज प्रत्येक दागिना म्हणजे काहीच हे नाही सर, प्रत्येक म्हणजे लेकराच्या शिक्षणासाठी, शेतीत घालण्यासाठी सगळं ठेवावं लागलं. आता शेतीत पेरणी झाली, पहिलं सगळं केलं. आता परत आमच्या इथे हरभरं, सगळ्या गावाला माहिती आमच्या इथे हरभरं पेरलं. ते आता खूप पाऊस आल्यामुळे ते हरभरे सुद्धा गेले. आता परत पेरणी करायची, केरायची तर कशी करायची, कुठून बी आणायचं, कुठून काय आणायचं, व्याजाने पैसे काढायचे आणि पैसे आणलेले कसे फेडायचे. आज शेतीवर फक्त पोट भरते, तेही घरी केली तर. मग आम्ही आमच्या मालाला भाव असला तर आम्ही आमच्या लेकरबाळा शिकवणार नाही. आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे. आम्हाला तुमचं काहीच नको. आम्हाला आमच्या हक्काचं, आमच्या शेतीमालाला भाव पाहिजे. आज जर त्याच वेळेस जर भाव असला असता तर मी एकदम मला लोकांचे 1 लाख रुपये उसने घ्यायची आम्हाला गरज पडली नसती. मग त्यांनी खूप एका दिवशी लेकरासाठी खरंच बापाचं काळीच ते बापाचंच असते, विचार करू लागले ते कसं करावं, काय करावं. पोरगीच आपली एवढी हुशार आहे. मी तुम्हाला आज मनातलं सांगते, दोघांच्याही मनात असं आलं होतं, चिठ्ठी लिहून ठेवा आणि आमच्या लेकरासाठी असं म्हणावं की आमच्या लेकराचं फक्त
तुम्ही शिक्षण करा, आमचे लेकरं हुशार आहेत, शिक्षण करा. आम्ही जेव्हा सगळे मार्क संपत होतो तेव्हा मार्ग तो मरणाचा दिसतो सर. कारण सगळे मार्क पैशाचं सोंग करता येत नाही, सगळे सोंग करता येत, पैशाचं सोंग करता येत नाही. तेव्हा असं वाटलं की खरंच हे संपून जावं, फक्त लेकराच्या सुखासाठी. जर हे लेकराचं सुख याच्यात जर होत असेल ना, तेव्हा वाटलं होतं खरंच आत्महत्या करावं. दोघांनी खूप विचार केला, आमचे तेही पोरीमुळं खूप खूप रडले. खरंच तेव्हा मला कळलं खरंच बापाचं काळीज काय असतं. बस मला असं वाटतं ही माऊलीची व्यथा ऐकून दगडालाही पाना फुटू शकतो, परंतु सरकारला पाना फुटणार नाहीये. ताई, तुमच्या शिक्षणाचा खर्च पूर्णपणे शिवसेना उचलेल, काळजी करण्याची गरज नाही. आम्ही आपल्या सोबत राहू, बिलकुल वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही शिवसेना पूर्णपणे आपल्या दोन्ही लेकराच्या शिक्षणाचा खर्च उचलेल एवढंच सांगतो. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की शेतकऱ्यांशी संवाद साधा. शेतकरी